घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून गरिबांना धाक दाखवून जमिनी हडप केल्या जात आहेत. यात शासकीय अधिकारी गुंतल्याचा खळबळजनक आरोप करत आमदार केळकर यांनी गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कायदा आणण्याची मागणी अधिवेशनात केली. पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव क्रमांक 293 वर चर्चा करताना आमदार केळकर यांनी ठाणे शहरात होत असलेली अनधिकृत बांधकामे, जमिनी बळकावणे, शासनाचा महसूल बुडवणे, फसवणूक करणे आदी मुद्दे मांडत गुजरातच्या धर्तीवर जमीन संरक्षणाचा कठोर कायदा आणण्याची मागणी केली. येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून या शासकीय अधिकारीसुद्धा गुंतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासकीय भूखंडावर या अनधिकृत बांधकामे होत असून सहाय्यक आयुक्तसुद्धा त्याला पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. या अधिकाऱ्यांवरच धाक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली. ठाण्यात एका विकासकाने कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय शासकीय भूखंडावर SRA प्रकल्प सुरू केला असून 32 माळ्याची इमारत उभारत आहे. यासाठी त्याने बेकायदेशीरपणे 1040 ब्रास मातीचे उत्खनन केले असून शासनाचा 10 कोटीचा महसूल बुडवला आहे. तहसीलदारांनी त्याला नोटीस बजावली असून हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊनही हा महसूल वसूल करावा अशी मागणी केळकर यांनी केली. केळकर यांनी सभागृहात ठाणे महापालिकेच्या कारभारावरही सडकून टीका करत राज्य शासनाचे निर्देश देण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी वर्षापूर्वी झाड कोसळून ॲडव्होकेट पवार यांचा मृत्यू झाला. पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या पत्नीला ठाणे महापालिकेने कंत्राटी नोकरी दिली. कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्याने आता कायमस्वरूपी नोकरीसाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. शासनाने महापालिकेला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केळकर यांनी केली. तर गृहसंकुलामधील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी कंत्राटदार आवाच्या सवा शुल्क आकारतात. त्यामुळे महापालिकेने किमान लहान सोसायट्यांना मोफत वृक्ष छाटणी करून द्यावी. वेदर शेडमुळे इमारतीचे आयुष्य वाढणार असल्याने या शेड अटी शर्तीसह नियमानुकूल करण्यात याव्यात. BSUP इमारतीची दुरावस्था झाली असून रहिवाशांच्या सदनिकांची कायदेशीर नोंदणीही रखडल्याचे निदर्शनास आणून केळकर यांनी राज्य शासनाचे महापालिकेला निर्देश देण्याची मागणी केली. मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून या पावसादरम्यान कळवा येथील खारेगाव भागात झाड कोसळून दुचाकीवरील 2 जण जखमी झालेत. या दोघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेत. या घटनेच्या निमित्ताने शहरातील झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांच्या जीविताचा धोका वाढल्याचे चित्र आहे. मुंबई हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी शनिवार 4 जुलै आणि रविवार 5 जुलैला रेड अलर्ट जाहीर केला आहे. शनिवार सकाळपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून त्या पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज आता खरा ठरताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून ठाणे जिल्हा प्रशासनाने शनिवार 4 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली. अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीत अद्याप तरी झालेली नाही. यात मुसळधार पावसादरम्यान 2 दुचाकीवर झाड पडून 2 जण जखमी झाल्याचा प्रकार ठाण्याच्या खारेगाव परिसरात उघडकीस आला आहे. विजय पल्ली आणि राजकुमार यादव अशी या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. दिवा येथील साबेगाव परिसरात विजय हे राहतात तर राजकुमार हे कळवा पूर्व भागात राहतात. हे दोघे आपापल्या दुचाकीवरून शनिवारी सकाळी कळवा खारेगाव परिसरातून जात होते. त्यावेळी खारेगाव नाका परिसरात या दोघांच्या दुचाकीवर मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळले. या दोघेही जखमी झालेत. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विजय यांच्या उजव्या पायाला दुखापत झाले तर राजकुमार यांच्या छातीला आणि कमरेला दुखापत झाली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने झाड कापून बाजूला केले. मुंबई उच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिल्यानंतर बांधकाम क्षेत्रातील D. दयाभाई आणि कंपनीला 4,04,721 चौरस मीटर जमिनीच्या बदल्यात देय असलेले विकास हक्क प्रमाणपत्र किंवा हस्तांतरणीय विकास हक्क प्रमाणपत्र देण्यास ठाणे महापालिकेने सहमती दर्शवली. न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना ठाणे महापालिकेला 25 फेब्रुवारीपासून 21 दिवसाच्या आत DRC किंवा TDR देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. ठाणे महानगरपालिका आपल्या पूर्व दिलेल्या आश्वासनापासून माघार घेऊ शकत नाही. महानगरपालिकेने गृहीत केलेल्या जमिनीच्या काही भागाच्या बदल्यात
संबंधित कंपनीला DRC देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे DRC देण्यात नकार देणे अन्यायकारक ठरेल आणि यामुळे जमीन मालकांच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन होईल, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाद्वारे जवळपास 50 वर्ष प्रलंबित असलेल्या वादाचा निपटारा होण्याची अपेक्षा होती. परंतु न्यायालयाने दिलेल्या या मुदतीचा आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने कंपनीने न्यायालयात धाव घेऊन ठाणे महापालिकेविरुद्ध अवमानाची याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेऊन या आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी ठाणे महानगरपालिकेवर ताशेरे ओढले होते आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांना अवमान नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ शकत नाही अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम आखंड यांच्या खंडपीठापुढे कंपनीच्या अवमान याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकार या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मुंबई हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ठाणे शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे ठाणे, दिवा, मुंब्रा, घोडबंदरमधील सकल भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ठाण्याच्या वंदना सिनेमागृह परिसरातील रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करत नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. ठाणे शहरातील वंदना सिनेमागृह, गोखले रोड, राममूर्ती रोड, घोडबंदर महामार्ग यासह अनेक सकल भागात पाणी साठले. या साठलेल्या पाण्यातून वाहनचालक वाढ काढताना दिसून येत आहे. यामुळे येथे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातही अशीच परिस्थिती आहे. पाणी साठण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी या ठिकाणी अनोखे आंदोलन केले. प्रधान यांनी मोठ्या टायर ट्यूबमध्ये बसून साठलेल्या पाण्यातून प्रवास करत पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. मागील 40 वर्षापासून मी पाहतोय की दरवर्षी पहिल्या पावसात या ठिकाणी पाणी साचते. याची ठाणे महापालिकेला पूर्ण कल्पना आहे. मी वारंवार नाल्याची योग्य प्रकारे सफाई झालेली नाही, त्याकडे लक्ष द्या अशी मागणी केली होती. मात्र मला सांगण्यात आले की नाल्याच्या सफाईसाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून काम पूर्ण झाले, पण प्रत्यक्षात ते 10 कोटी रुपये जणू नाल्यातच वाहून गेले आणि परिस्थिती जैसे थेच असल्याची टीका प्रधान यांनी केली. राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांनी
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना काल खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ताप उतरत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात नुकतेच टायगर ऑपरेशन राबवत ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश घेतले होते. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाही पक्षात घेऊन ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. पक्षाच्या कामात व्यस्त असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काल बिघडली. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना त्यांना ताप आला होता. तसेच त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. कामाचा ताण आणि प्रचंड दगदग यामुळे प्रकृती बिघडल्याचे बोलले जाते. ताप उतरत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी तातडीने ठाण्याचे ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांची प्रकृती व्यवस्थित असून प्रकृतीबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. आजच त्यांना घरी सोडण्यात येईल असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.